न्यूजसाठी प्रवीण पवार विशेष प्रतिनिधी। चलो नागपूर जनजागृती अभियान। चांडोलेवाडी सोलापूरची प्रेरणादायी आगळेवेगळी आढावा बैठक। चांडोलेवाडी जिल्हा सोलापूर संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपूर येथे 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा कार्यक्रम यासाठी मागील वर्षभरापासून तयारी सुरू आहे। भारतातील सर्व राज्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरत असताना पंढरपूर पासून 30 किलोमीटर सांगोल्याजवळ असणारे चांडोलेवाडी हे गाव शिंपी समाजाचे अधिकृत असून शिंपी समाजाला एक पर्वणी आहे। बैठकीनिमित्त आयोजन समितीचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ मीनालताई कुडाळकर, पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोषदादा मुळे, महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदाताई जंजाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिनकरदादा पतंगे, माळशिरस तालुका अध्यक्ष श्री दिलीप बोंगळ यांच्या उपस्थितीत चांडोलेवाडी येथे बैठक संपन्न झाली। चांडोलेवाडी हे गाव शिंपी समाजाचे 90 घरांचे एक संपूर्ण गाव आहे। या गावाचे कुतूहल पाहून चौकशी करत असताना आणि बैठकीच्या दरम्यान गाव हे आर्थिक सुबत्तेत आहे, कारण प्रत्येकाला शेतीवाडी त्याचप्रमाणे तरुण पिढी नोकरीमध्ये आहे। वकील, इंजिनियर, शिक्षक, सूतगिरणी सदस्य, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलाही कार्यरत आहे। त्याचप्रमाणे गारमेंट सारख्या ठिकठिकाणी महिला काम करताना दिसून येत आहेत। या गावामध्ये काहीच दिवसात 7.5 गुंठ्यांमध्ये नामदेव महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिराचे बांधकामही सुरू होणार आहे। या गावांमध्ये आपल्या समाजातील समता, एकता, बंधुता, एकमेकातील प्रेम दिसून आले आणि वैचारिक समज एकत्रित आहेत। खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोजन समिती तेथे पोहोचण्याच्या अगोदरच नागपूरला येण्याची पूर्ण तयारी त्यांची चालूच होती। 100 लोक येणार आहेत ते अशी ग्वाही देऊन निधी संकलनाबद्दल खूप छान असा सहयोग त्यांच्याकडून मिळाला आणि इतर गावांमध्ये झालेल्या बैठका त्यांनी मीडियाद्वारे पाहिल्या आणि आमच्या आयोजन समितीची येण्याची वाट पाहत त्यांनी त्यांचे खूप चांगले मनापासून स्वागत केले। या चांडोलेवाडी येथे गावाचे अख्खे कुटुंब या बैठकीला हजर होते। हे बैठक आपल्या महासंमेलनाच्या आदर्शवादी समाजाने प्रेरणा घ्यावी अशी बैठक म्हणण्यास हरकत नाही। चलो नागपूर, चलो नागपूर। शौर्य रणरागिणी न्यूज साठी प्रवीण पवार विशेष प्रतिनिधी।